पुनरुज्जीवित परिसराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. 17 देशांचे राजदूत उपस्थित. ज्ञानाला कुठल्याही सीमा नसतात, तसंच भौतिक साधनं नष्ट करून ज्ञान नष्ट होऊ शकत नाही, याचं नालंदा विद्यापीठ मूर्तिमंत उदाहरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी. देशात शिक्षण क्षेत्रात होत असलेला कायापालट भारताला शिक्षण आणि ज्ञानाचं केंद्र म्हणून पुन्हा ओळख प्राप्त करून देईल. पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचे नेते असून तेच राज्याचं नेतृत्व करतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार. राज्य शासनाचे आदेश जारी. प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड. आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी जाणीव जागृती कार्यक्रमाचं आयोजन. आजपासून विशेष सिकल सेल निर्मूलन मोहीम सुरू. आणि फिनलंड इथल्या पाओ नुरिम स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं घडवला इतिहास.